जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे। त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं। जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे। त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं। लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीला तमाशा म्हणून उल्लेख करताच मंगळवारी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिव्हिल चौक येथील पक्ष कार्यालयासमोर गाढवाला आंदोलनात सहभागी करत खासदार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। भाजपच्या आंदोलनानंतर काही वेळातच शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र कोठे यांच्या आंदोलन पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले। या देवेंद्र कोठेचं करायचं काय अशी घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले। ऑपरेशन सिंदूरचे खरे मारेकरी कोण आहेत हे देशाला सांगा अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या खासदाराने सभागृहात केली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्यास तयार नाहीत। देशाच्या सुरक्षेवर चर्चा चालू असताना देवेंद्र कोठे यांनी असे आमच्या खासदाराच्या विरोधात वक्तव्य करणे योग्य नाही। कोठे यांचा इतिहास आम्हाला काढायला भाग पाडू नका असे म्हणत चेतन नरोटे यांनी आमदार कोठे यांच्यावर पलटवार केला। लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाहीत। ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे। तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा, सावंतजीचं भाषण बघा, प्रियंका गांधींचं भाषण बघा, आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा। या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानास्पद असं बोललेलं नाही। जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं, देवेंद्र कोटे जे आंदोलन केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत। मला वाटलं ते सुधारले असतील, आमदार झाले असतील, पण आणखी ते बालिश आहे। मला वाटतंय तुम्हाला जर ताई बोललं कळालं नसेल तर इकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय बोललेले आहेत। अख्ख्या देशामध्ये ताईंचं काल भाषण गाजलं, देशामध्ये तरी वाहवा झाली। हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला। त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं, बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय। त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील, ताई असतील, किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासूने या ठिकाणी केल्यासारखं दिसतंय। काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे, जे अपेक्षित आहे ह्या जनतेला, ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे। इकडं संसद भवन चालू आहे, तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता, अहो तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता। ह्या देशामध्ये काय हाल लोकांचं चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषण चालू आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये अद्याप ताईने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा उंची वाढवण्याचं त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना, नागरिकांना कळावं, मोदींनी उत्तर द्यावं ह्याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। ते स्वतः गाढव आहेत, त्यांना आता इथे चपलीने तोंडावर चपल्यात बसलेले आहे। आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर हाणलेलं आहे। ह्याच्या पुढं तोंड आपलं, अहो बाकीचे बी आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ते असं वचावचा करत नाहीत। तुम्हाला कुठेही तोंड खायलाचं ना असं चपलीने मार खायलाचं हे सवय लागली आहे तुम्हाला। आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ताईला या ठिकाणी विष वाकण्याचं बोलण्याचं काम करता, त्यांचं भाषण ऐका। कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही। त्यांची मागणी आहे की पंतप्रधान तोंड लपून फिरतात,
त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे. तमाशा हा शब्द यूज केला. तमाशा त्यांनीच करतायत. गेले वर्षभर झालं कुठलाही कार्यक्रम हँग करायचं. जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे, तुम्ही तर आजपर्यंत काँग्रेसचे पाणी भरलात. शिंदे साहेब वगळता जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे. त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं. दरम्यान अचानकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केल्याने पोलीस यंत्रणेकडून आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसून आले. Come on!